आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलो आहोत. ह्या जयंतीचा उद्देश आणि ही खरं तर आम्ही MS मराठी व शृंगार ब्युटी पार्लर यांच्या आयोजित प्रश्नमंजुषा ह्या कार्यक्रम राबवण्याचा निश्चय केला आहे. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर MS मराठीतर्फे व शृंगार ब्युटी पार्लरतर्फे यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा एकच उद्देश आहे की विचारांचा जनजागरण व्हावं आणि आपलं सर्वांचं नॉलेज व्हावं आणि थोर महापुरुषांचे विचार अंगीकारून त्याप्रमाणे आपण आचरण करावं, हा एकच यामागचा उद्देश आहे. मी प्रश्न विचारते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. टाळ्या वाजवा जोरदार बाकीच्यांनी. बाबासाहेबांचे मूळ नाव काय? भीमराव रामजी अंबावडेकर. बरोबर आहे. टाळ्या वाजवा जोरदार. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं? सांगा. सातारा येथे. जोरदार. बाबासाहेबांच्या आत्याचे नाव काय होते? मीरा. टाळ्या वाजवा. बाकीच्या मैत्रिणींनी थोडं आपल्या मैत्रिणींना प्रोत्साहन म्हणून जरा टाळ्या वाजवा. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कधी साजरा केला जातो? येते कोणाला? 5 सप्टेंबर. विद्यार्थी दिवस. तुला येते ना कसं? विद्यार्थी दिवस 30 सप्टेंबर. येते कोणाला? हा सांगा ना. 1 मे. 29 नोव्हेंबर. विद्यार्थी विचारा काय? नोव्हेंबर महिन्यातच आहे, फक्त तारीख सांगा आता तुम्ही. 19 नोव्हेंबर. विद्यार्थी. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आला? आठवायला पाहिजे. दुसरा 19व्या वर्षी. नाही पाहिजे आपल्याला. 1992. 89 नाही. 1990. एप्रिल महिन्यात 1990. बरोबर आहे. 19 भीमाई. मग कन्फ्यूज केलं ना तुम्ही मला. स्त्री शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शिलाताई पाटील यांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत. त्यामुळे ताईंसाठी जोरदार टाळ्या व आकर्षक भेटवस्तू. MS मराठी व शृंगार ब्युटी पार्लर यांच्या वतीने ताईंना आकर्षक बक्षीस देण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय? रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह केव्हा झाला? 1847. जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च. 8 मार्च महिला दिन. 8 मार्च. बरोबर दिले आहेत. आता एक तुम्हाला शेवटचा प्रश्न. 8 मार्च. जनरल नॉलेज कुठलं? विचारा कुठलं बी. याच्यात पण सोपे आहेत तरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण किती अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली? नागपूर या ठिकाणी दिले. विचारा त्यांना. 12. किती लाख? किती लाख? 48. 3 लाख. 5 लाख. 5 लाख. 5 लाख. त्यांना MS मराठी व शृंगार ब्युटी पार्लरच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सखीसाठी. वयाच्या कितव्या वर्षी बाबासाहेब यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला? वयाच्या कितव्या वर्षी? 19व्या. 1906 ला झालं ना. 14व्या वर्षी. बरोबर आहे. बाबासाहेबांना एकूण किती भाषा बोलता येत होत्या? भाषा बाबासाहेबांना किती बोलता येत होत्या? 4-5. नाही अचूक नाही. इंग्रजी, मराठी, हिंदी. 9. बरोबर आहे. 2 प्रश्नाची उत्तर काकूंनी अचूक दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियाचं मूळ आडनाव काय होतं? आंबावडेकर. बरोबर आहे. हा, आंबावडेकरच आहे. आंबावडेकर. काकूंनी 3 प्रश्नाची उत्तर अचूक दिलेले. जोरदार टाळ्या. चला. MS मराठीवर शृंगार ब्युटी पार्लर यांच्या वतीनं अंजू काकू आरगडे यांना बक्षीस देण्यात येत आहे.
ओके